हे बघा, ही अशी कारंद्याची पानं असतात. आपल्या हिरवाईमध्ये भरपूर लावलेत मी वेल, मोठे होतात ते चांगले आणि मग त्याला कारंदे येतात दिवाळीच्या वेळेपर्यंत. आता सध्या लहान आहेत ते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही पानं बघा, कुणाकुणाला ही पानं माहिती आहेत मला सांगा. भरपूर जणांना माहिती असतील. ही कारंद्याची पानं आहेत. कारंदे म्हणजे असं वेलेलाच लागणारं फळ असतं ते, बटाट्यासारखं. त्याला असे फोडफोड असतात. भरपूर जणांना माहिती असतील. ही कारंद्याची पानं आहेत बघा, अंगणात लावलेली आहेत माझ्या. तर आज मी ह्या कारंद्याच्या पानाची म्हणजे ही पानच तळणार आहे. भजी पण म्हणता येणार नाही, पण ती अख्खी तळून करणार आहे मी. हे बघा, ही अशीच अख्खीच करणार आहे, दाखवते तुम्हाला. त्यासाठी बघा मी बेसन पीठ घेते. बेसन पीठ घेतलं, थोडंसं अगदी तांदळाचं पीठ घेतलं. त्यात मीठ, मिरची घालायची. मीठ घालते बघा. आलं लसूणची पेस्ट घालते थोडीशी, आपण जशी इतर भजी वगैरे करतो तसं. आणि मिरची कुटलेली थोडीशी ती घालते. कुटलेली मिरची थोडीशी, थोडी हळद, तिखट, जिरं घालायचं थोडंसं, थोडंसं हळद आणि तिखट. ते थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं पीठ. जास्त नाही घालायचं, किंचितसा सोडा घालते. 1 चिमटेभर सोडा घालते. थोडासा ओवा घातला. थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते. नंतर हातानेच करावं लागेल. जशी आपण बटाटा भजी वगैरे करतो त्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं, तितकंच येईल. म्हणजे जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. थोडंसं अजून पाणी घालावं लागेल. एकीकडे तवा ठेवला आहे मी तापायला. याची पानं खूप मोठी मोठी होतात. ही सुरुवात आहे, कोवळी आहेत पानं म्हणून. जसं वेल मोठा होईल तशी पानं खूप मोठी मोठी होत जातात. आता बघा, ह्या पानाला मी असं पीठ लावून घेते. सगळं हातानेच लावायला लागणार असं. एक बाजू लावून घ्यायची, दाखवते तुम्हाला. ह्याची आपण जशी आळूवडी करतो तशी वडी पण करतात. एक बाजू लावून घेतली. आता हे आपण तव्यात टाकू, तेल घालून. हे बघा, डोशाचा तवा ठेवला आहे मी. आता ते पान टाकायचं. ते आपण एकाच बाजूला पीठ लावले ना, आणि मग दुसऱ्या बाजूला पण पीठ लावायचं चमच्याने असं. एका वेळी दोन्ही बाजूला लावता येणार नाही ना, आपण अख्खं पान घातले म्हणून. मग असं दुसऱ्या बाजूने लावायचं. खालची बाजू चांगली भाजू द्यायची. गॅस बारीकच ठेवायचा आहे. दोन मिनटं भाजू द्यायचं चांगलं, कारण खालची बाजू भाजली पाहिजे चांगली. बाजूने तेल सोडायचं थोडंसं, परत भाजू द्यायचं चांगलं.
बघूया आता, बारीक गॅस करूनच भाजू द्यायचं ते. खालची बाजू बघू कशी झाली. हे बघा मस्त भाजली अशी. काढून घेते मी. हे बघा खूप छान लागतात ही पानं. याची वडी पण केलेली मी माझ्या चॅनेलवर आहे, वडीची रेसिपी तुम्ही बघू शकता. हे बघा असं आता दुसरं पण पान टाकते मी. थोडंसं तेल घालायचं. आणि याचे कारंदे आल्यावर ते कारंदे उकडून खातात. साधारण दिवाळीपर्यंत येतात ते कारंदे. माझ्याकडे दरवर्षी मी लावते कारंद्याची वेल. भरपूर कारंदे मागच्या वर्षी पण आले होते. मस्त असे करून घेते मी ते. सगळी पानं नाही करणार आहे. कमी तेलात करू शकतो आपण. चारच केले. मस्त अशी कारंद्याच्या पानाची भजी. कुणाकडे असतील तुमच्याकडे, तुम्हाला माहिती असले तर नक्कीच करून बघा, खूप छान लागतात. हे बघा ही अशी कारंद्याची भजी. आणि जशी आपण आळूवडी करतो तशी वडी पण करू शकतो. हे बघा ही आपली अशी कारंद्याची भजी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.